रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने तो विठ्ठल बरवा माधव बरवा जोडे म्हणा विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुखदाची जोडी म्हणा विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर सुखाले आगर बापर खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा देवे बर तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल खान खरे सद्गुणांचे खान खरे सद्गुणांचे खान खरे सद्गुणांचे करे शत्रूवरी दया शत्रूवरी दया करे शत्रूवरी दया मूर्ख दया मना धनोर्धर जने ग्रस्त धनोर्धर तुझा शिष्य मी केशवा तुझा शिष्य मी केशवा तुझा शिष्य मी केशवा शिष्य मी केशवा अनुग्रह व्हावा मज अनुग्रह व्हावा मज अनुग्रह व्हावा मज अनुग्रह व्हावा मज अनुग्रह व्हावा करी शत्रूवरी दया करी शत्रूवरी दया करे शत्रूवरी दया
बाळा म्हणे पुढे जावे बाळ म्हणे पुढे जावे बाळा म्हणे पुढे जावे दोष आपुले जाणावे 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 करे शत्रू दया हरी शत्रूवरी करे शत्रू महामूर्ख मनोदया मना महामूर्खतया मना महामूर्खतया मना महामूर्खतया मना महामूर्खतया हरी विठोबार कुमारी विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी हरी विठोबार कुमारी हरी हरी पहिली चाल आदरणीय श्री हरिभक्तपरायण विलास बाबा चव्हाण नाशिक आणि आदरणीय श्री हरिभक्तपरायण रवींद्र महाराज रोकडे. दयादीन दुबळ्यावरी दयादीन दुबळ्यावरी दयादीन दुबळ्यावरी दयादीन दुबळ्यावरी दयादीन दुबळावरी दयादीन दुबळावरी दयादीन दुबळावरी दयादीन दुबळावरी
सालाबाद प्रमाणे संपन्न असणार आपला हा अखंड हरिनाम यज्ञ वर्ष आहे 48व आणि सेवेसाठी म्हणजे 48 वर्ष पूर्ण झाली आणि हे 49व वर्ष आहे. तर सेवेसाठी निवडलेला अभंग ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 मधील राष्ट्रधर्म या ग्रंथातला आहे. विठ्ठल त्रैलोक्याचा आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंगराय यांना वंदन करू. पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया भगवान श्री पांडुरंग यांच्या चरणी दंडवत घालू. आई रुक्मिणी मातेचं दर्शन, स्वानंद साम्राज्याचे महान चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे योग्यांची माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या पायाला चरणांना स्पर्श करू. देवनिवासी जगदवंदे जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचं दर्शन घेऊ. सगळ्या दुःखांचा नायनाट करणारे, भाजून संपून काढणारे जे हनुमंतराय त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करू. हे दुःख मारुती नंदन हे दुःख भांजन मारुती नंदन सुनल मोरी पुकार पवन सुत विनाची वारंवार पवन सुत विनाची वारंवार
भंजन बी भाजली आणि पेरली तर उगवते का? हनुमंतराय सगळ्या दुःखांची अवस्था तशी करतात. हे दुःख भंजन, सगळ्या दुःखानं भाजून नायनाट करणारे मारुतनंदन, मारुती नाही, मारुतीनंदन म्हणाल तर मारुतीचा पुत्र असला, आणि मारुतनंदन म्हणजे वायुपुत्र विठ्ठल. सुन लो मेरी पुकार, माझा आमचा आवाज ऐका, बिनती बारंबार. रामायणामध्ये श्रीराम प्रभूंचे 3 भक्त आहेत, विभीषण, सुग्रीव आणि हनुमंत. विभीषणाने भक्ती केली पण अपेक्षा होती लंकेचं राज्य मिळालं त्याला. सुग्रीवाने श्रीरामप्रभूंची भक्ती केली, अपेक्षा होती आपली पत्नी परत मिळावी आणि किष्किंधाचं राज्यपद मिळावं, ती मिळाली त्याला. हनुमंतरायाने भक्ती केली, काय अपेक्षा होती? काय अपेक्षा होती? अजिबात नाही. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, भक्तीसाठी, भक्ती करणाऱ्या महापुरुषाच्या दर्शनासाठी हजारो किलोमीटरवरून मी दंडवत घालत जाईन विठ्ठल. त्या श्रेणीतले हनुमंतराय. लंकेत कोण गेलंय काय आपल्यातलं? कोण गेलं असेल तर जरा हात वर करा. एक पण नाही. पण लंका ऐकून आहात ना? रावणाची लंका सगळ्यांना माहित आहे, त्याला सिलोन नाव आहे. लंकेचा राजा बिभीषण झाला, पण बिभीषणचं मंदिर हे का लंकेत नाही. किष्किंधाचा राजा सुग्रीव झाला, त्या किष्किंधा नगरीमध्ये सुग्रीवाचं मंदिर आहे का? आणि माझ्या हनुमंतरायांचं मंदिर नाही असं भारतात एक गाव आहे का? वाजवा टाळी. विठ्ठल विठ्ठल. कलियुगातील जागृत अत्यंत पॉवरफुल असा दैवत जर असेल तर हनुमंतराय. विठ्ठल. त्यांना वारंवार विनंती करू, कर जोडितो कथे काळी, आपण असावी जवळ प्रार्थना करू, सेवेला प्रारंभ करू. विठ्ठल. दया दीन दुबळ्यावरी, सद्गुणांची खाण खरी. दया करा पण कोणावर करा? दीन दुबळ्यावर करा. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे द्वा फुले, तोची साधू ओळखावा देवतेथेची. सम्राट विक्रमादित्य अतिशय दयावान, वेश पालटायचे आणि राज्यातून रात्री फिरायचे, जनतेची हाल हवा काय. आणि एक दिवस फिरत असे गेले, जंगलात गेले. प्रवास जंगलातून होता आणि पाऊस आला खूप. संध्याकाळ झाली आणि स्वापद, सिंह, वाघ यांची गर्जना यायला लागल्या. राजा म्हणला, घोड्यासहित आपण लवकर जंगलातून बाहेर निघालो पाहिजे म्हणून स्पीड वाढवला. तेवढ्यात एका गाईचा
हंबरडा फुटला आणि तो आवाज राजाच्या कानावर आला. त्या आवाजाच्या रोखाने राजा गाईला बघत गेला तर चिखलामध्ये गाय रुतली होती आणि प्रयत्न करत होती बाहेर निघण्याचा, पण तिला काही निघता येत नव्हतं. मग राजा मदतीला गेला आणि राजानेही प्रयत्न सुरू केला. गायीचा हंबरडा ऐकून सिंहाने आरोळी दिली आणि तो सिंह गायीच्या तिथं आला. राजाला प्रश्न पडला, आता हा सिंह काय करेल आणि ह्याला तोंड कसं द्यायचंय? गाईला तर वाचवली पाहिजे. विठ्ठल राजाने तलवार काढली. गाय एकदा गायीवर, त्या गायीवर तो सिंह धावून जायचा, एकदा त्याच्या घोड्यावर धावून जायचा आणि एकदा राजावर धावून यायचा. पण ह्याची तलवार सारखी फिरायची. त्याने रक्षण केलं. रात्र वाढत चालली. समोर एक मोठा ओटा वृक्ष आहे आणि त्याच्यावर एक पोपट बसलाय. त्याने राजाला आवाज दिला, राजा गाय तर आता रुतत रुतत खाली चालले, सकाळपर्यंत तू माती मारणारच आहे, तू कशाला मरतोस? तो सिंह आलाय, ये इकडं वडाच्या झाडावर, नाहीतर घोड्यावर बसून पळून जा, थांबू नको. राजाने सांगितलं, माझा प्राण गेला तरी चालेल, पण गाईला मी वाचवण्याचा शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणार. विठ्ठल रात्र वाढत चालली. राजा काय हटत नाही, तलवार सारखी चालवतोय, सिंहाला जवळ काही येऊन देत नाही. आणि शेवटी राजा थकलाय, पण म्हणला प्राण गेला तरी चालेल, पण गाईला ह्या सिंहाने खाता कामा दया. विठ्ठल सकाळ झाली, सूर्याचं ऊन आलं आणि अचानक बघितलं राजाने, गाय नाही, सिंह नाही, तो पोपटी नाही आणि वडाचं झाडही नाही. राजा एकटाच उभा आहे आणि वड आहे. विठ्ठल पृथ्वी माता प्रगट झाली, इंद्र प्रगट झालाय आणि राजाला सांगता येत, तुझी आम्ही परीक्षा घेत होतो, तुझी दया व्यापक आहे, असं सगळं जगात तुझी ख्याती आहे, तू किती दयावान आहे ते आम्ही बघत होतो. तर खरी दया ती आहे दीन दुबळ्यावर करणारी. आणि हेच अभंगाचं पहिलं चरण. दया दीन दुबळ्यावर, दया दीन दुबळ्यावर,
दया दीन दुबळ्यावरी सद्गुणांची खाण करी. दयेच्या संदर्भात प्रसिद्ध राजा होऊन गेला आणि त्याचं नाव शिबी राजा. आणि त्याची ख्याती जगात वाढली, स्वर्गात पण दुमदुमली. इंद्र म्हणला ह्याची परीक्षा घ्यायची. अग्नीला सांगितलं आपण ना ह्याची परीक्षा घ्यायची. अग्निदेव म्हणले काय करायचं सांगा. तू कबूतर हो आणि मी होतो ससा. तुझ्या माग लागतो आणि तू जाऊन बस त्याच्या मांडीवर. बघू आपण. विठ्ठल ही कथा सगळ्यांना माहित आहे, जास्त वेळ घेणार नाही. आणि कबूतर थरथर कापत राजाच्या मांडीवर जाऊन बसलाय आणि तो ससाना आला. ससाना असा कुठल्याही पक्षाची सहज शिकार करणारा, एकदम काय त्याला म्हणू आपण, डेंजर. विठ्ठल धडकन आला आणि राजाच्या समोर बसला. राजा भयंकर भूक लागली आणि माझी शिकार तुझ्या. आणि ते कबूतर सांगतय राजा हात जोडतो, प्रार्थना करतो, तुला मी शरण आलोय, पण माझा प्राण वाचव. राजाने त्या कबुतराच्या पाठीवरून हात फिरवला. घाबरू नको, दया दीन दुबळ्यावरी ही राजाला माहित होत. विठ्ठल राजाने सांगितलं हे बघ कबूतर मला शरण आलंय आणि माझं कर्तव्य आहे त्याचा प्राण मी वाचवणार. मी हे कबूतर तुला देणार नाही. राजा तुझी ख्याती लय रे मी ऐकली होती. मोठा धार्मिक आहे, तत्ववेत्ता आहे, पण खोट्या मार्गाने का चालला? तुला कोणता खोटा मार्ग? अरे मी भुकेलेला आहे, मला जर अन्न मिळालं नाही तर मी उपाशी मरणार आहे, तडफडून मरणार आहे. माझी 2 मुलं, बायको ती पण उपाशी मरणार आहे. म्हणजे आम्ही ही 4 माणसं उपाशी मरणार. मग तू त्याचा एकाचा जीव वाचवणार आणि 4घांना मारणार. तू पापी आहेस. विठ्ठल राजाने सांगितलं तुला भूक लागले ना, मग तुझी भूक मी शमवेन ना. लगेच ते म्हणलं ससाना कशी शमवणार? दुसरा पक्षी देऊन, म्हणजे याचा जीव वाचवायचा आणि दुसऱ्या पक्षाचा घ्यायचा. हे पापच करणार ना तू. नाही म्हणला कोणाचा जीव मी घेणार नाही. तुला काय पाहिजे? तुझी भूक भागली पाहिजे ना, मी माझं मांस तुला देईन. विठ्ठल तो ससाना खुश झाला. चांगली गोष्ट बोलला. तराजू आण आणि माझ्या वजना एवढं मांस तुझं दे. तराजू लावलं. राजाने सुरू घेतली. पायाचं मांस काढायला सुरुवात केली. सगळ्या पायाचं मांस काढून टाकलं, पण ते तराजूचं जे पारडं होतं ना ते खालीच. दुसऱ्या पायाचं काढलं. हात काढला एक, उजवा हात तेवढा चालू होता. आणि राजाच्या लक्षात आलं याचं वजन भारी आहे, काही जमणार नाही म्हणला. म्हणून राजा उठला आणि तराजू मध्ये स्वतः बसला. विठ्ठल राजा तराजू मध्ये बसल्याबरोबर स्वर्गामध्ये घंटानाद सुरू झाला. देव सगळे वरती आले आणि राजाच्या अंगावर फुलं टाकायला लागले.
सगळ्यांना आनंदी आनंद झाला. आणि ती दोघ जण होते ना, ससाणा आणि कबूतर, ते खऱ्या रूपाने प्रगट झाले. इंद्र प्रगट झाला, अग्निदेव प्रगट झाला. राजा, आम्ही तुला दंडवत घालतो, कारण तू सद्गुणांची खाण आहे, दीन दुबळ्यावर दया करणार आहे. हेच अभंगाचं पहिलं दया दीन दुबळ्यावर, 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 दया दीन दया दीन दुबळ्यावरी सद्गुणांची खाण करी. मूळ जो गीतेचा श्लोक आहे या अभंगाच्या अगोदर, कार्पण्य दोषो पहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यत्से स्यान् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हम शादिमान त्वाम प्रपन्न. कार्पण्य दोष उपहत स्वभाव. देवा, माझा जो क्षात्र स्वभाव आहे तो या कार्पण्य दोषामुळे संपलेला आहे. कार्पण्य म्हणजे कंजूसपणा. पण हा कंजूसपणा दोन प्रकारचा आहे. एक आर्थिक कंजूस आणि दुसरा मानसिक कंजूस. त्यातला मानसिक कंजूस हा डेंजर आहे. विठ्ठल विठ्ठल. आर्थिक कंजूसच्या गोष्टी तुम्हाला भरपूर माहित आहेत बर का. मग आपण त्याला एक भाषा आहे, परिभाषा आहे, मक्की चूस. काय म्हणतात? मक्की चूस. मक्की म्हणजे काय? माशी. जेवायला बसलाय आणि मांडे केले. खायचं कशात? वाटघावर तूप आहे. तुपात गावरान साजूक तूप. कुठून एक माशी आली आणि त्या तुपात पडली. धडपडली धडपडली, मेली. यान बघितली, इकडं तिकडं पाहिलं तर वाढणारी बाई बाहेर गेली होती. हा एकटाच जेवत होता. ती माशी उचलली, म्हणलं फेकून देऊ आणि मांडा खाऊ तुपात. बघितलं माशीला तर तूप लय लागलेलं. मग ती माशी
वाडग्याच्या वर धरली आणि निपटून घेतली. आता किती निपटून घेतली तरी तूप असं पदार्थ आहे ते काही पूर्ण त्याच्या त्या माशीपासून तूप पूर्ण बाजूला होईना. पुन्हा बघितला तर नाही बाई अजून आहे. मग उजव्या हातात धरली, जिभेवर ठेवली, चोखून घेतली आणि मग फेकून दिली. त्याला म्हणतात मक्की चूस. तो मक्की चूस सप्त्याला देईल काय वर्ग. विठ्ठल विठ्ठल कंजूसचं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. बाप वारला, 3 मुलं आणि वर्षाने वर्ष श्राद्ध आलं, पंगत बसली. मग थोरला मुलगा, त्याला कोकणामध्ये शिवधार म्हणतात. तशी भाषा काही इकडं आहे का बघा. म्हणजे पंक्तीला शेवटी तूप वाढायचं असतं. तर ती स्पेशल भाषा आहे. शिवधार धरा म्हणजे वाटीत तूप आणायचं आणि पंक्तीला वाटायचं. तर थोरल्या मुलाने वाटीत तूप आणला, चमचे घेऊन आला, बुडवायचा आणि मोजून 15 लोकांना वाढायचा एक चमचा. किती लोकांना? 15. हा, 2 नंबरच्या भावानं बघितलं. बापान जेवढं कमवलंय ना तेवढं लोकांना वाटून टाक. म्हणलं दादा काही चुकलं काय? आणि इकडे ती वाटी. त्यानं वाटी घेतली, चमचा फेकून दिला, घरात गेला आणि दाबण घेऊन आला. कशाला दाबण आणला? तूप वाढायला. मग तो त्या वाटीत बुडवायचा आणि पात्राला लावायचा. धाकटा लई बिलिंदर होता. सगळं 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 लोकांनाच द्या. म्हणलं काय चुकलं काय रे माझं? अण्णा आणि इकडं. त्याच्या हातातून हिसकावून घेतलं, घरात गेला, खापर घेतलं, त्यात निकारे घेतले, पंक्तीत आला, 2-4 थेंब त्या निकाऱ्यावर तुपाचे टाकले. धूर आला ना, लोकांना म्हणलं खा आता, आता खा, आता खा. विठ्ठल विठ्ठल तर हा कार्पण्य दोष फार वाईट आहे. कार्पण्य दोष हा उपहत स्वभाव हा. माझा जो क्षात्र स्वभाव, मूळ स्वभाव, तो त्यांनी काढून टाकलाय. कार्पण्य दोष हा उपहत स्वभाव. पृच्छामि त्वाम, देवा मी तुला विचारत आहे. धर्म संमूढ चेता, धर्माविषयी संमोहित झालेलं माझं मन नेमका निर्णय घेत नाही. धर्म काय, अधर्म काय, युद्ध करू, युद्ध नको करू, पळून जाऊ का संन्यासी होऊ, निर्णय होईना. विठ्ठल यत् श्रेयः स्यात्, जे कल्याणकारी आहे, तत् मे ब्रूहि, देवा ते मला तू सांग. यत् श्रेयस्यात् निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्त्यम, मी तुझा शिष्य आहे. त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आलोय. माम शादी, मला उपदेश कर. विठ्ठल दया ही चांगली आहे, पण ती जर अयोग्य ठिकाणी तुम्ही जर केली तर ती फार घातक आहे. म्हणून जो आपला शत्रू आहे तो जर आपल्याला मारायला आलेला आहे तर त्याच्यावर दया करू नका. शत्रूवर जर तो कोणी दया करणारा असेल तर तुम्ही त्याला महामूर्ख म्हणा. हे अभंगाचं 2रं चरण आहे.
करी चक्रवारी दया करी चक्रवारी दया करी शत्रुवरी दया म्हणा महामूर्खतया. घोरी किंवा घुरी असं नाव तुम्ही ऐकले? आपल्या हिंदुस्थानाने भारताने इंडियाने आकाशात एक यान सोडलं. त्या यानचं नाव पृथ्वी. आणि 3 महिन्याने पाकिस्तानने यान सोडलं. त्याचं नाव घुरी. काही इतिहास लक्षात आला? पृथ्वी म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि घुरी म्हणजे मोहम्मद घोरी. विठ्ठल जीवनाच्या संध्याकाळी दिल्लीमध्ये रोज प्रवचन, इंग्लिशमध्ये प्रवचन महात्मा गांधींनी केली. नाव ऐकून आहात ना तुम्ही? एका प्रवचनात महात्मा गांधी म्हणले, माझ्या तारुण्यामध्ये मी आफ्रिकेत होतो. हॅट, सूट बूट अशा पद्धतीने माझा पोशाख होता आणि जंगलातून चाललो होतो. तर वाटेत माऊली ज्ञानराजांनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात प्रतिपादन केल्याप्रमाणे नागिनीचे पिले कुंकुमे नहाले, वळण घेऊन आले सेजे जैसे. कुंडलिनीचं वर्णन आहे. तसं नागाचं पिल्लू रस्त्यात पडलं होतं. महात्मा गांधी म्हणले, मला लई आवडलं, पण घ्यायचं कसं काय? चावलं तर वैकुंठवासी. मग त्यांनी रुमाल घेतला आणि नेमकी मानगुटी धरली आणि कोटाच्या खिशात मी ठेवलं. कोटाच्या खिशाला चेन होती, वरून चेन लावली आणि घरी घेऊन आलो. त्याला पिंजऱ्याची, त्याच्या खाद्यपदार्थाची व्यवस्था केली, त्याचं पालन पोषण केलं. तो नाग वाढत चालला. मी रोज बघायचो, मला आनंद झाला. आणि तो नाग 7 फूट लांबीचा झाला. पिंजरा मी बदलत चाललो आणि एक दिवस मोठ्या खुशीत आनंदात मी त्या नागाकडे बघतोय. काय माझा नाग मोठा झाला, काय माझा नाग मोठा झाला. त्या नागानं उडी घेतली
आणि माझी नरडी धरली. दॅट इज पाकिस्तान. वाजवानं टाळ्या होता. विठ्ठल विठ्ठल आपला पृथ्वीराज चव्हाण हा अतिशय शूर पराक्रमी राजा हिंदू सम्राट होऊन गेला. या राजावर त्या मोहम्मद घोरीने स्वारी केली. घनघोर युद्ध झालं. पण पृथ्वीराज हा महान पराक्रमी असल्यामुळे मोहम्मद घोरीचा पराभव केला. त्याचे हात पायाशी बांधले, बेड्या ठोकल्या आणि पृथ्वीराज चव्हाणाच्या समोर दरबारात उभा केला. त्या बेड्या अशा घेऊन तो पृथ्वीराजाला म्हणाला, तुमचं नाव पृथ्वीराज. या पृथ्वीराज सगळ्या पृथ्वीची तुम्ही राजे सम्राट आहात. मी मूर्ख. मला जर अक्कल असती तर मी तुमच्यावर स्वारी केली असती का? मूर्खाला क्षमा करा. पृथ्वीराजाने कॉलर टाईट केली. अख्ख्या पृथ्वीचा मी राजा आहे हे द्यारी सोडून गेला. सोडून दिलं. ते पुन्हा जातीवर गेलं. जमवाजमव केली आणि पुन्हा स्वारी केली. पुन्हा त्याला जेरबंद, पुन्हा शरणागती आणि पुन्हा ह्याने सोडून दिलं. किती स्वाऱ्या केल्या? 14. आणि 14 स्वाऱ्या केल्यानंतर 14 वेळेला पराभूत झाला. पण माणसाची ताकद तशीच राहत नाही. 15व्या वेळेला पृथ्वीराज पराभूत झाला. बेड्या ठोकल्या, जेरबंद केला, मोहम्मद घोरीच्या समोर उभा केला आणि पृथ्वीराज म्हणला, राजा मी तुला 14 वेळा सोडून दिलंय, आता एकदा तू सोडून दे. नाही सोडून दिलं. पृथ्वीराजाचे हाल केले, त्याचे डोळे काढले आणि पृथ्वीराज हा बाण चालवण्यात इतका निष्णात होता की आवाजावर बाण सोडायचा. म्हणून त्या पृथ्वीराजाचं एक बुजगावणं केलं आणि दरबारात आणायचा. राजा मी चेंडू फेकतोय, आवाज होईल, चेंडू फोड. मग तो चेंडू असा स्लॅबला मारायचा. स्लॅबला जिथं चेंडू जाऊन आवाज होतोय, पृथ्वीराज डोळे नाहीत, बाण मारून चेंडू फोडायचा. असं खेळणं केलं त्यांनी. आणि एक दिवस हा खेळ चांगला रंगात आला आणि अशीच एक वस्तू त्यांनी फेडली. तो आवाज झाला जोरात आणि ह्याने बाण मारला. ती वस्तू तुकडे तुकडे झाले. एवढ्यात हा बोलला, कोण? मोहम्मद घोरी. वाह वाह क्या बात आहे. आवाजावर हित बाण मारला, सिंहासनावर खलास केला. विठ्ठल म्हणून गीतेचं एक तत्व कधीही आयुष्यात विसरू नका. अयोग्य ठिकाणी दया हे पाप आहे. दया करा. आणि कित्येक लोकांनी आयुष्यभर गीता जवळ बाळगली, पण हे गीतेचं तत्व आकलन झालं नाही. म्हणून शत्रूवर जो दया करतो तो महामूर्ख आहे. हेच अभंगाचं दुसरं चरण आहे.
करी शत्रुवरी दया म्हणा महामूर्ख दया. आणि याच्या बाबतीत आदर्श जीवन जर असतील तर आपलेच आदर्श नाही, जगाचे आदर्श असणारे भगवान श्री राम प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण विठ्ठल 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 विठ्ठल. पितामह भीष्माचार्य धारातीर्थी पडले का? समोर कोणाला युद्धाला? बोल ना, बोल, जोरात बोल. हा, लाजायची काय गरज आहे? शिखंडी. कोण? शिखंडी. अगोदर जन्माला आला. शिखंडी हे नाव पुरुषाचं नाही, शिखंडी हे नाव बाईचं. ती बाईच होती, पण सुना करणं यक्षाने प्रयत्नाने बाईचं रूपांतर पुरुषात केलं आणि ती शिखंडीचा तो शिखंडी झाला. पितामह भीष्माचार्यांचं तत्व हे, तू पूर्वी बाई नंतर पुरुष, म्हणून तुझ्यावर मी बाण चालवणार नाही. जर पितामह भीष्माचार्यांनी भगवान श्रीराम प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण यांचा अभ्यास केला असता अगोदर तर ते मेले नसते. विठ्ठल विश्वामित्राच्या यज्ञाच्या रक्षणासाठी श्री राम प्रभूंना घेऊन गेला विश्वामित्र. आणि यज्ञावरती हल्ला करण्यासाठी रावणाने कुठल्या राक्षसनीला पाठवलं आहे का नाव? कोणाच्या? हा, बरोबर आहे, त्राटिका. कुठल्या राक्षसीला? त्राटिका बाई होती का पुरुष होता? श्रीराम प्रभू म्हणले का बाई आली मी तिच्यावर बाण चालवणार नाही, खलास केलं. भगवान श्रीकृष्णांच्या जीवनाला, चारित्र्याला प्रारंभ झाला आणि कंसाने कोणाला पाठवलं मारायला? पुतना. पुतना बाई होती का पुरुष होता? आणि म्हणून मनुस्मृती सांगते आपल्याला मारण्यासाठी बाई येवो, पुरुष येवो, नाहीतर तृतीपंथी येवो, पण तो आपल्याला मारणार आहे तर आपलं संरक्षण करण्यासाठी त्याला मारणं हे आपलं काम आहे. विठ्ठल कंसाचं आणि भगवान श्रीकृष्णांचं काय नातं? सक्का मामा ना. कंस कोण होता? पण धर्मसंस्थापनेमध्ये आडवा आलाय, सज्जनांना नको नको असं करतोय, त्याची दया त्यांनी नाही. तो माझा शत्रू आहे, त्याची दया नाही. शत्रुवरी करी शत्रुवरी दया म्हणा महामूर्ख दया. दोन राजे आहेत, एक करोडपती आणि एक गरीब आहे, पण मित्र आहेत. एक दिवस हा करोडपती म्हणला, मित्रा मी तुला ना मदत करायचं ठरवलंय, 100 कोटी रुपये तुला द्यायचे असं मी ठरवलंय. हा म्हणलं कधी देशील? 1 महिन्याच्या आत देईन. हा गरीब होता पण नीच होता. याचा नीचपणा जागा झाला. याचे 100 कोटी आपल्याला मिळाले की आता आधुनिक भाषेत बोला, अमेरिकेकडून लढाऊ विमान घेईन, जर्मनकडून तोफा खरेदी करीन, फ्रान्सकडून बॉम्ब खरेदी करीन आणि ह्याला मुळासहित नाहीसा करीन, असा याने प्लॅन तयार केला. अजून पैसे मिळाले नव्हते. याचं CID खातं फार मजबूत होतं. त्यांनी सांगितलं, राजा मित्रत्वात तू कबूल केले होतेस, पण आता तू शत्रू आहे.
त्याचं प्लॅन बदललंय आणि हे पैसे घेणार, याच्यातच युद्ध सामुग्री खरेदी करणार आणि आपल्याला संपवणार. तू पैसे देऊ नको. त्या मूर्खाने तुकाराम महाराजांचं वचन सांगितलं त्याला, शेष आवडीने घेईन पण वचन मी मोडणार नाही. तुका म्हणे शेष घेईन, कोणच नाही का म्हणा. तुका म्हणे शेष तुका म्हणे तुका म्हणे शेष आवडी, तुका म्हणे शेष आवडी, वचन नमोडी वचन तुका म्हणे शेष घेईन आवडी, वचन न मोडी. पण एक लक्षात ठेवायचं, पण वचन दिलंय कोणाला. आणि म्हणून महाराजांनी दयेची व्याख्या करत असताना, दया तिचे नाव, दया तिचे नाव, भूतांचे पालन अधिक निर्दळना कंटकांचे, अधिक निर्दळना कंटकांचे. दया तिचे नाव, भूतांचे पालन अधिक निर्दळना कंटकांचे, अधिक निर्दळना कंटकांचे. टाळी वाजवा. दया तिचे नाव, भूतांचे पालन, ही अर्धी व्याख्या. आणि अनेक निर्दळन कंटकाचे, ही पूर्ण व्याख्या दयेची. दळण करायचं असेल ना, तर निवडावे खडे, तरी दळण ऊज घडे. चांगलं दळण कशी होईल, त्या धान्यामध्ये जे खडे आहेत ना, ते निवडून बाजूला काढले पाहिजेत. तसे जे समाजकंटक आहेत ना, त्यांना निवडून बाजूला जर काढता आलं नाही, तर तेच समाजाची वाट लावून टाकतात. विठ्ठल ऐकलं नाही त्याने. मी देणार म्हणला, एकदा वचन दिलंय ना, 100 कोटी देणार. याने 100 कोटी दिले. 2 महिन्यात सगळी याने तयारी केली आणि पूर्ण तयारीनिशी स्वारी केली. अनेक जनता कापली गेली. कित्येक महिला विधवा झाल्या. यालाही त्या राजाला त्याला खलास केलं. कशाचा परिणाम? अयोग्य ठिकाणी दया. विठ्ठल आता ही तुम्हाला गोष्ट सांगितली, गोष्ट. आता एक थोडस तुम्हाला इतिहास सांगतो, घडलेली हकीकत सांगतो. आता मगाशी सांगितलं ना, दॅट इज पाकिस्तान. हा आपला जो शेजारी आहे ना,
ही आपल्या डोक्यावर टांगती तलवार. विठ्ठल या भारतामध्ये, ह्या हिंदुस्थानामध्ये सगळ्या धर्माचे लोक आहेत. हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुस्लिम, शेकडो धर्माचे लोक आहेत. गुण्या गोविंदाने नांदत आहेत. मग जो या हिंदुस्थानामध्ये नांदतो तो ह्या हिंदुस्थानाच्या मातीशी एकनिष्ठ असला पाहिजे. खायचं कोणाचं? भारताचं. आणि इच्छा काय करायची? भारताचं वाटोळ झालं पाहिजे आणि पाकिस्तानचं कल्याण झालं पाहिजे. अरे एवढी मोठी आपुलकी जर तुला पाकिस्तानाविषयी आहे ना, नालायका जा ना तिकडं मरू. विठ्ठल आणि म्हणून या देशामध्ये राहणारा कुठल्याही धर्माचा जरी असेल तर हे माझं राष्ट्र पंचप्राण आहे. राष्ट्र माझे पंचप्राण, देशासाठी जीवन महान, प्रिय माझी मायभूमी. राष्ट्र माझे पंचप्राण, देशासाठी जीवन स्वर्गामध्ये महान, प्रिय माझी वाजवा टाळी. राष्ट्रधर्म ग्रंथात, राष्ट्रसंदेश ग्रंथात जी प्रार्थना आहे, हजारो शाळेत आज राष्ट्रगीताबरोबरही म्हटली जाते, तिच्यातलं हे प्रमाण आहे. राष्ट्र माझे पंचप्राण, देशासाठी हे जीवन, स्वर्गावरी हिमान, प्रिय माझी मायभूमी. तुमचा इतर धर्म कुठलाही असो, पण सगळ्यांचा एक धर्म निश्चित आहे आणि त्या धर्माचं नाव आहे राष्ट्रधर्म. आपल्या राष्ट्राशी, आपल्या मायभूमीशी आपण एकनिष्ठ असलोच पाहिजे. विठ्ठल आणि म्हणून हे अर्जुना, तुझ्या ठिकाणी हा तुम्हाला ती हकीकत सांगता राहून गेली. एक हकीकत सांगतो तुम्हाला. हा दळिद्री नारायण आहे. कोण? आपला शेजारी, जे पहिल्यापासून दळिद्री आहे ना, तर दिवसांदिवस दळिद्री होत चाललंय. त्याला कारण तेच आहेत, ते सगळं सांगत नाही बसत. तर हा दळिद्री नारायण विठ्ठल विठ्ठल फाळणी झाली. हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली. या दळिद्री नारायणाने आपल्याकडं मागणी केली, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात, आम्ही लहान भाऊ आहे तुमचा, आता आपण वेगळे झालोय, आम्हाला मदत करा. मग सगळ्यांनी विचार विनिमय करून ठरवलं की यांना 55 कोटी रुपये द्यायचे. किती द्यायचे? 55 कोटी द्यावे. झालं निश्चित. आणि त्या मगाशी राजाचं जसं झालं ना, तसंच यांचं झालंय. यांनी आखणी घातली केली की हे 55 कोटी रुपये आले की आपण जगातून युद्ध सामुग्री विकत घ्यायची आणि भारताला संपवायचं. आणि ही आपल्या CID डिपार्टमेंटने बातमी लिकेज केली आणि आपल्या पुढाऱ्यांना सांगितलं. मग सगळे एकत्र बसले
आणि एकमुखाने असं ठरवलं की यांना 5 पैसे आपण आता द्यायचे नाही, कारण 55 कोटी आपण देणार होतो आपला धाकटा भाऊ म्हणून. तो आता शत्रू झालाय. करी शत्रूवरी दया म्हणा महामूर्ख दया. यांची दया दाखवायची नाही, यांना 1 रुपया द्यायचा नाही. आपल्यातला एक मोठा महापुरुष म्हणला 55 कोटी जर पाकिस्तानला दिले नाहीत तर मी उपवास करेन, अन्न घेणार नाही, पाणीही पिणार नाही, तडपडून जीव देईन. 55 कोटी तुम्ही दिलेच पाहिजे. मग सगळे म्हणले एवढा मोठा माणूस असा मरायचा, त्याच्यापेक्षा द्या. झालं ते. यांच्याकडे 55 कोटी गेल्याबरोबर यांनी सगळी तयारी केली आणि 3 महिन्याच्या आत भारतावर स्वारी केली. विठ्ठल विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई, हरि जय जय विठोबा रखुमाई. हरि जय विठोबा रखुमाई, 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 शत्रूवर दया करणं, अयोग्य ठिकाणी दया करणं हा दोष महाभयंकर आहे. पण या दोषाने ग्रस्त झालेला आहे अर्जुन. हेच अभंगाचं 3रं भयंकर
हा दोष भयंकर जेणे ग्रस्त धनुर्धर. अतिशय हा वाईट दोष आहे. कोणता? शत्रूवर दया दाखवणं. भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, अंतवंत इमे देहा नित्यस योक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. अंतवंत इमे देहा. इमे देहा ही शरीर अंतवंत नाशिवंत आहे. कोणाची? नित्य शोक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य. नित्य शाश्वत, अनाशिनो अविनाशी, अप्रमेयस्य अतर्क्य शरीरिणः अशा असणाऱ्या ह्या जीवात्म्याने धारण केलेली इमे देहा नाशिवंत. ही शरीर नाशिवंत आहेत. म्हणून तस्मात युद्धाचो भारत. म्हणून अर्जुना, तुला युद्ध हे करावंच लागेल. अर्जुन म्हणला, कसं करू? ते माझे भाऊ आहेत. विठ्ठल भाऊ. अर्जुन काय म्हणतो? माझे बांधव आहेत, माझे बंधू आहेत, माझे भाऊ आहेत. आपल्या भावाला चांगलं खायला घालून मजबूत बनवतो, व्यवस्थित शरीर संपदा त्याची व्हावी याची काळजी घेतो, त्याला म्हणतात भाऊ. याने भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला नक्की नाही. मग हे भाऊ आहेत का? शत्रू आहेत. विठ्ठल चांगला भाऊ आपल्या भावासाठी घर बांधतो आणि तू ह्या घरामध्ये आनंदामध्ये राहा असं म्हणतो. याने लाक्षागृहामध्ये यांना जाळून खाक करण्याचा प्रयत्न केला ना, मग हे भाऊ आहेत का? विठ्ठल थोरल्या भावाची पत्नी आई आहे आणि धाकट्या भावाची पत्नी मुलगी आहे. आणि याच तत्वावरती श्री राम प्रभूने वालीला मारलं. मी तुझ्या बरोबर युद्ध करायची गरजच काय? माझी तुझी काही दुश्मनी आहे काय? मी न्यायदाता आहे. तू जो गुन्हा केलास, तुझ्या धाकट्या भावाची पत्नी सुग्रीवाची पत्नी ही तुझी मुलगी किंवा बहीण, पण तिला तू नेलीस, पळवलीस, त्याची मी तुला शिक्षा दिली. न्यायाधीशाने शिक्षा कशी द्यायची हे न्यायाधीश ठरवेल, गुन्हेगाराने नाही शिकवायचं. विठ्ठल मग आपली संस्कृती सांगते, थोरल्या भावाची पत्नी आई आणि धाकट्या भावाची पत्नी मुलगी. बहीण धाकटी बहीण म्हणा किंवा मुलगी म्हणा. मग द्रौपदीचं आणि दुर्योधनाचं नातं काय? भर सभेमध्ये फरफटत ओढीत आणली, विवस्थ करण्याचा प्रयत्न केला. हे भाऊ आहेत का वैरी आहेत? विठ्ठल सख्खा भाऊ दुसऱ्या भावाला अर्धी जमीन देतो, त्याला जीवनात उभं करतो. यांनी खोट द्यूत शकुनी कपटी त्याच्याकडून करून सगळं जमीन जागा सगळं राज्य हिसकावून घेतले. हे शत्रू आहेत का भाऊ आहेत? विठ्ठल एक प्रमाण काढून देतोय, लक्ष ठेवा. तुमच्याकडे कागद आहे, त्याच्यात आहे बांधवत्व
यांनी नष्ट केलेले आहे आणि आता रणांगणात तुला मारायला आलेले आहे. बांधवात नष्ट केले बांधवात नष्ट केले बांधवात नष्ट केले बांधवात नष्ट बांधवत्व नष्ट केले. खरा भाऊ हा मारायला येतो का? आणि हे तर आता धनुष्य बाण घेऊन तुला मारायला आलेले. त्यांना भाऊ म्हणतोस. अर्जुना, गीतेचं मुख्य तत्व आहे अयोग्य ठिकाणी दया ही पाप आहे. तू जर यांच्यावर दया दाखवलीच, यांनी काय केलंय? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांना मिंदी केली. विठ्ठल गीतेची सुरुवात इथे झाली या श्लोकापासून, असं शंकराचार्य म्हणतात. कार्पण्य दोषो उपहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यश्रेष्यात निश्चितम ब्रूहि तन्मे. जे कल्याणकारी आहे ते मला तुम्ही सांगा. अहम ते शिष्य, मी तुमचा शिष्य आहे. मला माझ्यावर कृपा करा, मला अनुग्रह द्या. हेच अभंगाचं. तुझा शिष्य मी केशवा, तुझा शिष्य मी केशवा. तुझा शिष्य मी केशवा, तुझा शिष्य मी केशवा
अशा झाल्या पाहिजे. खडबडून माणसं अशी उठली पाहिजे. विठ्ठल पट्ट्याची माझ्या वतीने पाठोपाठ विठ्ठल तुझा शिष्य मी केशवा, मज अनुग्रह व्हावा. श्लोक मूळ श्लोकच आहे बघा. अहम ते शिष्य, मी तुझा शिष्य आहे. माम शाधी, मला उपदेश करा. अहम ते प्रपन्नम, मी तुला शरण आलोय. विठ्ठल आता हा जो अनुग्रह आहे ना, अनुग्रह मज अनुग्रह व्हावा. तर अनुग्रहाचा सरळ अर्थ असा आहे कृपा. सरळ अर्थ काय आहे? कृपा. आणि लाक्षणिक अर्थ अनुग्रह म्हणजे बोध, अनुग्रह म्हणजे दीक्षा आहे. अनेक अर्थ त्याचे आहेत. आणि परमार्थात सुरुवात जर व्हावी असं वाटत असेल तर सद्गुरूंचा अनुग्रह घेतल्याशिवाय प्रगती नाही. ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायात माऊली सांगते, क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी, नेनो कैश्री त्रिपुरारी. सांगितले जे क्षीर सिंधूच्या पार्श्वभागी पार्वती मातेच्या कानामध्ये आदिनाथाने महाशंभूने काय सांगितलं नेनो आम्हाला माहित नाही, पण मच्छिंद्रनाथाने माशाच्या पोटातून ऐकलं. ते गोरक्षनाथांना सांगितलं, त्याने गहिनीनाथांना सांगितलं, आणि त्याने निवृत्तीनाथांना सांगितलं. आणि ज्ञानदेवा सार चोजविले. ज्ञानदेवा सार ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानदेव सार चोजविले. गहिनी प्रसाद निवृत्त दातार. गहिनी प्रसाद निवृत्त दातार. गहिनी प्रसाद निवृत्त दातार. गहिनी प्रसाद निवृत्त दातार. ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानदेव सार चोजविले. गहिनी प्रसाद निवृत्ती दातार. ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानदेव सार चोजविले. प्रसाद निवृत्त दातार. ज्ञानदेव सार चोजविले. ज्ञानदेव सार वाजवा, टाळी वाजवा. हे केशव महाराज माझ्या वतीने पाठोपट गेले. विठ्ठल विठ्ठल सीतारामची आठवण झाली. विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेवा सार चोजविले. नामदेवरायांना काय कमी होतो? कीर्तनात देव नाचायचे. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. आपल्याला बरोबर 12च्या आत आवरायचे बरं का. आपल्याला कुणाचे 12 वाजवायचे नाही. ताटात जेवत होते, कीर्तनात नाचत होते, पण भगवान श्री पांडुरंग नामदेव राहिला म्हणायचे. नामदेव
मी तुला कळलो नाही. तुला सद्गुरूंना शरण जावं. नामदेवराय उलट विचारायचे, नामा म्हणे तुझसी पावा बयासी विजय सद्गुरुसी, तू तव रोखडा जोडलासी सद्गुरुसी काय का. अरे देवा, रात्रंदिवस तू माझ्या बरोबर आहे, काय गरज आहे सद्गुरूची. तेव्हा हरी म्हणे ज्ञान सांडुनी सेविजे सद्गुरुचना. हे अज्ञान टाक आणि सद्गुरूंना तू शरण जा. शेवटी खेचर स्वामींना नामदेव महाराज शरण गेले आणि मग त्यांनी सांगितलं की मला आता सर्व ठाई प्रचिती आली, अनुभव आला. विठ्ठल विठ्ठल खरी सोय मला सापडली, मी आता विसोबांचे पाय विसरणार. नामा म्हणनी की दावी सोय, नामा म्हणनी नामा म्हणे की दावी येली सोय, न विसंबे पाय विसोबाचे किंवा न विसंबे पाय विठोबाचे. दोन्ही पाठ आहेत. विठ्ठल देवाने एकदा ठरवलं आपण ना नामदेवांची परीक्षा घेऊ. म्हणजे जेवण माळवंटात करायचं आहे, रोटी झालेली आहे, भाकरी झालेली आहे. देवाने कुत्रेचं रूप घेतलं, भाकरी घेतल्या 2 तोंडात आणि पळतला कुत्र. नामदेवरायांनी ओळखलं ना, अरे देवच. मग हातात तुपाची वाटी आणि श्वानाच्या पाठी धरतोय. नामा हाती तूप वाटी, नाम धावे नामा धावे श्वाना पाठी. विठ्ठल विठ्ठल अनुग्रह अनुग्रह. यात दुसरं पण नाव आहे बोध. हा बोध 1400 वर्षे शरीर केले जतन, गेला बोधाविन वाया. 1400 वर्षे चांगदेव जगले पण बोध नव्हता. शेवटी हा बोध, हा अनुग्रह 14 वर्षाच्या मुक्ताईकडून घेतला आणि स्वतः म्हणायला लागला चांगदेव की माझा जन्म गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजी जन्मालो, चांगदेव म्हणे आजी जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. वाजवाटाळी. चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. ज्या दिवशी सद्गुरूंचा अनुग्रह होतो
त्याच दिवशी ती वेळ आपला खरा जन्म झाला. विठ्ठल आता हा दोषग्रस्त झालेला आहे अर्जुन. सर्व साधकांनी परमार्थिक माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्याला जर जीवनात आपली प्रगती व्हावी असं वाटत असेल तर चिंतन करावं, जाणून घ्यावे आणि फेकून द्यावे आपले दोष. हेच अभंगाचं शेवट. बाळ म्हणे पुढे जावे, बाळ म्हणे पुढे जावे, बाळ म्हणे पुढे जावे, बाळ म्हणे पुढे जावे, बाळा म्हणे पुढे जावे, बाळा म्हणे पुढे जावे, बाळा म्हणे पुढे जावे, बाळा म्हणे पुढे जावे. दोषा फुले जाणावे, दोषा फुले जाणावे, करू शत्रुवरी दया, करू शत्रुवरी दया, ओ करू शत्रुवरी दया, करू शत्रुवरी दया. दोषा पुढे जाणावे, दोषा पुढे जाणावे, करी शत्रुवरी दया, करी शत्रुवरी दया, करी शत्रुवरी दया, करी शत्रुवरी दया. बाळा म्हणे पुढे जावे, 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 बाळा म्हणे पुढे जावे. दोषा पुढे जाणावे, दोषा पुढे जाणावे, दोषा पुढे जाणावे, टाळी वाजवा, टाळी. बाळ म्हणे पुढे जावे, जीवनात 2 पावलं पुढे टाकावी, आपण प्रगती करावी असं वाटत असेल तर दोष आपुले जाणावे. आपले दोष काय, आपल्या चुका काय आहेत. साधकाने नित्यनेमाने 2 वेळा तरी साधनेला बसावं. वाजवा वाजवा. याचा अनुग्रह घेतलाय पण याचा आणि साधनेचा काय पत्ता नाही. कधी बघावं तर बुवाच्या कपाळाचा गण नाही, आंघोळीचा पत्ता नाही, वारीला तर येतच नाही. बघा आता परमार्थिक इतिहासात ही नांदगाव सदोगाव भाग्यवान आहे, कारण तो इतिहास आता वारी येईल पौष पाहिजे. कोणी नांदगाव सदोचं समोर बसलंय का माझ्या? अशोक आहे की किती घर आहेत?
नांदगाव सदामध्ये घर किती? हळूच कशाला बोलतोस? किती? 700 800 किती? 700 ते 800. जनार्दन स्वामी बरोबर सांग. 750 750. मग घरटी एक माणूस पायी दिंडीला यायला हरकत नाही ना. मोटरसायकलवर नाही, ती दिंडी नाही. पायी तीर्थयात्रा घडू, देह संता घरी पडो. तीर्थयात्रा ही पायी झाली पाहिजे. आणि 4 दिवसाचा प्रश्न, मग आपल्या घरातून एक माणूस पाठवा, एवढीच विनंती आहे आणि एवढीच महत्वाची तुमच्याकडं मागणी आहे. बघा जमलं तर करा तेवढी पूर्वी. भगवंत कल्याण करील तुमचं. विठ्ठल आतापासून तयारीला लागा. आणि जे कमतरता आहेत आपल्यात, आपले जे दोष आहेत त्याच्यात वारी करावी. एखादा गुरु परंपरेतला माणूस असा म्हणत असतो, कशाला वारी? झाडावरी मुंगळा करी यर झारा, तशा केल्या वाऱ्या पंढरीच्या, असे सांगणारे सुद्धा नालायक लोक आहेत. विठ्ठल त्याच कारण अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द. गुरुपौर्णिमेच्या अमुक महिन्याच्या पौर्णिमेला आपण एकत्र जमायचं, ही पण तुझी वारीच आहे गाढवा. विठ्ठल मग सगळ्या महाराष्ट्रातल्या परमार्थिक लोकांनी कुठं जमायचं? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही, साधन निर्धारी आन नाही. आषाढी वाजवा, आषाढी वाजवा, आषाढी वाजवा. कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धार अन्न नाही. तर जे दोष आहेत आपले ते नीट शोधा, ते नष्ट करण्याचा प्रयत्न करा. पहिलं त्यांना जाणा. पण माणूस कसं असं जगाकडे सांगणार, इथं बसल शेतात, हे बघ हे बघ बघ, तो बघितलास, तो बघितलास, काय काळी टोपी घातली बघ, काळी टोपी घातली, तो 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 काय रे, काय नालायक आहे तो, नालायक नालायक आहे तो. बिचारा गेला पुढं की दुसरा आला, हा बघ हा 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 गुलाबी बघ म्हटलं रे गळ्यात गुलाबी. मूर्ख आहे तो, मूर्ख. तो मूर्ख गेला की तिसरा आला, त्याला म्हणला नालायक आहे. कुठल्या बोटान, कुठल्या बोटान? यांची नावं आहेत. या बोटाचं नाव आहे तर्जनी. अंगुष्ट, तर्जनी, मध्यमा, अनामिकानी, कर्णवी. एकच बोट जगाकडं. नालायक आहे. ही मध्यमा सांगते, तू महानालायक आहे याचा कधी विचार केला? तो गाढव आहे. एकच बोट. त्या मध्यमाच्या शेजारची अनामिका सांगते, गडिया तू 7 गाढवातला गाढव आहे, ते कधी पकडा? त्याचा शोध हे. आता ही किती? 3 बोट ह्याच्याकडं आणि 1 बोट जगाकडं. अंगठा न्यूट्रल, तिकडही नाही आणि इकडं नाही. पेट्या परत न्या, मतदान करणार. त्याने बहिष्कार टाकलाय. पण ही लोकशाही आहे. 3 बोट सांगतात, तुझा तू विचार कर, जाण दोष आपुले जाणावे. जो स्वामी शिवानंद म्हणतात, जो स्वतःचे दोष शोधतो तो महात्मा होतो
आणि जो दुसऱ्यांचे दोष बघत राहतो तो नरकात जातो. विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली म्हणायची काय बाळा म्हणे पुढे जावे बाळा म्हणे पुढे जावे बाळा म्हणे पुढे जावे जावे बाळा म्हणे पुढे जावे हो बाळ मन पुढे जावे बाळ मन पुढे जावे हो बाळ मन पुढे जावे हा बाळ मन पुढे जावे दोसा फुले जाणावे दोसा फुले जाणावे करी शत्रुवरी दया करी शत्रुवरी दया करी शत्रुवरी दया करी शत्रुवरी दया दोषा फुले जाणावे दोषा फुले जाणावे करी शत्रुवरी दया करी शत्रुवरी दया आ करी शत्रुवरी दया आ करी शत्रुवरी दया माना महामूर्खतया
कटकट वाकुडे का नीट देव जाणे. कल्याणला उद्या कळसारोहणचा कार्यक्रम आहे, त्यामुळे आम्ही आता ताबडतोब निघणार आहोत. आबा आहेत, केशव महाराज आहेत. काला व्यवस्थित घ्या, दिंडी नीट काढा आणि सगळ्यांनी त्र्यंबकेश्वरच्या यात्रेला पायी दिंडीत या. एवढीच विनंती. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुमची नाही उच्चारिला अधिकार मी अपुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुकावरे ज्ञानेश्वरा रका पाया पडते करा करा क्षमा अपराध महाराज ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम